नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज। गोंदिया जिला सरपंच एसोसिएशन ने बीड जिले में सरपंच हत्या मामले जैसी घटनाओं के विरोध में 31 दिसंबर से 2 जनवरी तक 3 दिनों के लिए गोंदिया जिले की सभी ग्राम पंचायतों की गतिविधियों को बंद करके सरकार का ध्यान आकर्षित करने का निर्णय लिया है। धाराशिव जिले में सरपंच को पेट्रोल से जिंदा जलाने की कोशिश और प्रदेश में लगातार सरपंचों पर हो रहे जानलेवा हमले। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सरपंचांवर जीव घेणे हल्ले करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग या ठिकाणी माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत आरोपींनी पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारच्या या ज्या घटना आहेत या पुरोगामी महाराष्ट्राला मध्ये काळीमा फासणारे आहेत। अशा प्रकारच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलावीत अशी आमची सरपंच संघटनेची मागणी आहे। या अशा प्रकारच्या घटनांचा जाहीर निषेध म्हणून आम्ही 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या 3 दिवसांमध्ये ग्रामपंचायत कामबंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत। महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी आहे की अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी हत्या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर तपास करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी। त्याचप्रमाणे सरपंचांना कायदेशीर सुरक्षा प्रदान करण्यात यावी। त्याचप्रमाणे सरपंचांना एक महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात यावा। आणि समजा अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा, गावाचा विकास करायचा कसा, कारण गावाचा विकास करत असताना अनेक अवैध प्रकारांना सामोरे जावे लागते, वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सरपंचांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवं आणि त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवं। संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचांना माझी विनंती राहील की त्यांनी या 3 दिवसीय कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होऊन अशा प्रकारच्या घटनांच्या जाहीर निषेधामध्ये आपण सहभागी व्हावा। धन्यवाद। ऐसे ही तमाम खबरों के लिए जुड़े रहिए द हिंद 24 न्यूज के साथ।